नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अविनाश मुळे आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत बघा तर 6.2 हा घटक याच्यामध्ये काय कोणता फॉर्म्युला आहे, कोणतं सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसार कसं काय सोडवायचं आहे आणि 6.3 याच्यामध्ये कोणतं सूत्र आहे। हे दोन घटक जर तुम्ही चांगले लक्षात ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये। सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण सूत्र विसरलं तर काय करायचं। आता बघा 6.2 मध्ये काय काढायचं आपल्याला, मीन काढायचं। मीन म्हणजे काय काढायचं तर मध्यक काढायचं आहे। आणि याच्यामध्ये काय काढायचं आहे, मोड। मोड काढायचं म्हणजे काय काढायचं आहे तर बहुलक काढायचा आहे। बहुलक हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण बघा 6.2 आणि 6.3 मध्ये 6.2 चं सूत्र कोणत्या प्रकारचं आहे आणि 6.3 चं सूत्र कोणत्या प्रकारचं आहे, हे जर दोन पटकन लक्षात राहिले तर तुम्हाला काय 6.2 मध्ये मीन म्हणजे मध्यक काढायचं आहे आणि 6.3 मध्ये बहुलक काढायचं आहे। सूत्र बघा याच्यामध्ये काय दिले त्याच्याकडे लक्ष द्यायचं। याचं सूत्र कोणतं आहे तर मीन म्हणजे काय काढायचं आहे, मध्यक काढायचं असेल तर काय सूत्र दिले आपल्याला, एल अधिक कंसामध्ये n/2 वजा CF। CF आहे बरोबर आहे का, भागिले काय येणार आहे F कंस पूर्ण गुणिले काय येणार आहे H। आता याच्यामध्ये कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत बघा, तर इथं L बरोबर माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे n/2, तुम्ही जे काही हे दिलेलं आहे n/2 ते Fi समेशन Fi भागिले 2 हे पण येतं, हे लक्षात ठेवा। त्यानंतर आहे CF महत्वाचा आहे। त्यानंतर आहे F, त्यानंतर आहे H। म्हणजे याच्यामध्ये एकूण 1 2 3 4 आणि इथला एक सॉरी हे एक आहे n/2। हा पण घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे। यात एकूण 5 घटक आहेत, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे। पूर्ण देतील त्या गोष्टीतून तुम्हाला काय करायचंय, मीन काढायचा आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बघा त्यानंतर आहे 6.3 मध्ये बहुलक विचारलेलं आहे। याच्यामध्ये पण सगळे घटक दिले जाणार आहेत आणि ते घटक कोणत्या पद्धतीचे आहेत ते लक्षात घ्या। बघा ह्यात सूत्र कोणत्या प्रकारचं आहे तर बहुलक याचं सूत्र आहे। आता हे बहुलकाचं सूत्र काय सांगतं आपल्याला तर लक्षात येतं बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे तर L अधिक कंसामध्ये सांगितलेलं आहे काय तर F1 मायनस F0 भागिले 2 काय दिलेलं आहे तर F1 मायनस F0 मायनस F2 बरोबर आहे का, आणि गुणिले कंसात कंस पूर्ण करून गुणिले H केलेलं आहे। हे सूत्र या घटकासाठी खूप महत्वाचं आहे, कारण का याच्यातून जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय समजून घ्यायचं असेल तर काय आहे तर हे दोन्ही सूत्र 6.2 मध्ये मला काय विचारलं हे लक्षात आलं तर तुम्हाला हे सगळं सुटणार आहे। 6.3 मध्ये काय विचारलं तर बहुलक, संपलं, इथं संपलं हे घटक, कारण हे सूत्र जर लक्षात असतील तर तुम्हाला हे गोष्टी कुठल्याच अवघड जाणार नाही। ठीक आहे, समजलं असलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।